नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशी 2 कप्प्यांची खण स्लिंग बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत। शिवायला अतिशय सोपी आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होणारी बॅग आहे। या बॅगसाठी मेन फॅब्रिक म्हणून मी खण कापडाचा वापर केला आहे आणि याचे बेल्ट बनवण्यासाठी कॉटनच्या ब्लाउज पीसमधून कापड कट केलंय। तुम्ही अशी बॅग बनवण्यासाठी अगदी प्रिंटेड कापडाचाही वापर करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी खण कापडाचे मी 2 क्विल्टेड तुकडे घेतले आहेत। क्विल्ट करण्यासाठी खाली अस्तर ठेवलं, मध्ये स्पंज ठेवला आहे आणि वरती मेन फॅब्रिक ठेवून तिथे अशा तिरप्या टिपा दिलेल्या आहेत। याची रुंदी 6.5 इंच आहे आणि उंची 9.5 इंच घेतली आहे। हे दोन्ही तुकडे एकाच मापाचे आहेत। पॉकेटसाठी अस्तरचा एक कॉटनचा तुकडा घेतला आहे। याची रुंदी 8 इंच घेतली आहे आणि उंची 10 इंच घेतली आहे। बेल्टसाठी सिंथेटिक ब्लाउज पीसमधून ही एक कापडाची पट्टी घेतली आहे मी आणि या पट्टीला इथे मी मध्ये जॉईंट दिलेला आहे। याची रुंदी 2.5 इंच आहे आणि संपूर्ण अशी लांबी 68 इंच घेतली आहे। ही एक 5 नंबर चेन लागणार आहे, ही आपण लागेल तशी कट करून घेऊयात। आणखी यासाठी हे 2 रनरही घ्यायचे आहेत। सुरुवातीला मेन फॅब्रिकच्या तुकड्यांमधून हा एक प्लेन तुकडा घ्यायचा आहे। इथे वरतून साधारण 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। याही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे रेष आखून कट करून घ्यायचं आहे। या दोनही तुकड्यांच्या मध्ये आपण इथे ही चेन जोडून घेणार आहोत। यासाठी या चेनची सुलट बाजू मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूच्या दिशेने करायची आहे आणि इथे एक टिप देऊन दाब टिप देऊन घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगची अगदी बेसिक व्हिडिओ आहेत, जसं की चेनची उलट सुलट बाजू ओळखणे, पर्सला चेन जोडणे, चेनमध्ये रनर टाकणे, ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा। इथं मी 5 नंबरची चेन वापरलेली आहे आणि ही चेन जोडल्यानंतर दोन्ही बाजूला आपण दाबटिपा देणार आहोत। आता आपण हा दुसरा तुकडाही चेनला जोडून घेणार आहोत आणि ही टिप देताना नेहमी चेनच्या बाजूने द्यायची आहे। यापूर्वी अशाच प्रकारच्या मी 1 कप्पा, 2 कप्पा, 3 कप्पा साईड पर्स शिवून दाखवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। त्या व्हिडिओमध्ये मी काही पर्सला वेलक्रो व काही पर्सला चेन जोडून दाखवलेली आहे। इथे दोन्ही तुकड्यांच्या मध्ये आपण अशी चेन जोडून घेतली आहे। आता यामध्ये आपण रनर टाकून घेऊयात। चेन मध्ये रनर टाकण्यासाठी चेन मी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे। इथे मी चेनचा एक भाग कट केला आहे आणि जो मोठा भाग आहे त्यामध्ये रनर टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूचा भाग चेन मध्ये अडकवून थोडासा दाब द्यायचा आहे आणि मागे ओढायचा आहे। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने चेन मध्ये रनर टाकला जातो। आता इथे जास्त झालेली चेन किंवा दोरे कट करून हा भाग एकसारखा करून घ्यायचा। इथे चेन मध्ये रनर टाकल्यानंतर या खाली अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे। हे अस्तर तुम्ही थोडंसं या मापापेक्षा 1.5 इंच जास्त घेऊ शकता, पण इथे मी थोडंसं जास्तच घेतलं आहे आणि इथे चारही बाजूने टिप देऊन घ्यायची आहे। मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि नुकतंच आपण नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, कल्पना एनर व्लॉग या नावाने, तर त्याही चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथे छानपैकी असा कप्पा तयार झाला आहे। आता या दोन्ही मेन फॅब्रिकच्या तुकड्यांच्या मध्ये आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर आधी आपण या पॉकेट जोडलेल्या तुकड्याला चेन जोडून घेऊयात। तर आपल्या कला कल्पना चॅनलवर शक्यतो पर्स मेकिंग किंवा इतर ज्या गोष्टी मी तुम्हाला शिवून दाखवते ते शिकवण्यावरच भर दिला जातो मैत्रिणींनो। परंतु मग जे नवीन चॅनल सुरू केले आहे त्यावर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि तुम्ही जर नवीनच यूट्यूब चॅनल सुरू करणार असाल किंवा चॅनल सुरू केले असेल तर माझा जो 2.5 ते 3 वर्षाचा यूट्यूब चॅनलवरचा प्रवास आहे त्याविषयी तुम्हाला मी माझे अनुभव शेअर करणार आहे। आपल्या कल्पना एनर ब्लॉग या चॅनलवर नुकताच मी माझ्या यूट्यूब प्रवासाविषयी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। दोन्ही तुकड्यांच्या मध्ये इथे चेन जोडून घेतली आहे आणि दोन्ही बाजूंना दाबटिप देऊन घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण रनर टाकून घेऊयात। चेन मध्ये रनर टाकणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर यापूर्वीच आपल्या चॅनलवर मी एकाच व्हिडिओमध्ये 2-3 प्रकारे रनर चेन मध्ये टाकून दाखवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाजू आता व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत आणि ते टाचणीने फिक्स करून घेऊयात। इकडच्या दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि तर खालच्या बाजूने टिप देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो। तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते। इथे खालच्या बाजूला टिप दिल्यानंतर या टाचण्या काढून घेऊयात आपण आणि पर्स थोडीशी उलटवून घ्यायची आहे।
या बाजूने. इथे दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. इथे आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात. इकडच्या बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ पाहिले जातात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही. खरंच तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आता आपण याला साईडने बेल्ट जोडून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण ही जास्तीची चेन कट करून घेऊयात. आता इथे खालच्या बाजूला ही पट्टी ठेवायची आहे आणि यावर इथं हा मेन फॅब्रिकचा तुकडा ठेवायचा आहे. इथं या बाजूला 1 इंच बाहेर सोडायचं आहे. व्यवस्थित या कडा जुळवून घ्यायच्यात आणि इथं 1.5 इंच मार्जिन देऊन टीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही जर नवीनच बॅग मेकिंग शिकत असाल तर सुरुवातीला कॉटनचं कापड वापरा. म्हणजे या बेल्टसाठी सुद्धा तुम्ही कॉटनचं कापड वापरू शकता. इथपर्यंत टीप दिल्यानंतर हा बेल्ट असाच या बाजूला वळवून घ्यायचा आहे आणि या बाजूला ठेवायचा आहे. इथे 1 इंच बाहेर सोडायचं आहे आणि इथपर्यंत टीप देऊन घ्यायची आहे. आपल्या कला कल्पना चॅनलवर साईड पर्स, हँड पर्स, शोल्डर बॅग, लहान मुलांचे कपडे याचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो. आणि तिथं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्नही केलेला आहे. या पद्धतीने टिपा दिल्यानंतर या पट्ट्या अशा उलटवून घ्यायच्या आहेत आणि इथं बाजूला पायपिंग करून घ्यायची आहे. या बाजूला इथं असं 1.5 इंच फोल्ड करायचं आहे. पुन्हा याच्यावर ठेवायचं आहे आणि इथपर्यंत टिप देऊन घ्यायची आहे. इथे बेल्टला टिप देताना इथे वरती मी याच रंगाचा दोरा लावलेला आहे. बेल्ट जोडायला सुरुवात करताना आधी मशीन एकदा दोनदा मागे पुढे करून छान लॉक करून घ्यायचं आणि मग टिप द्यायला सुरुवात करायची. तर संपूर्णपणे असा दोन्ही बाजूने अर्धा इंच फोल्ड करून हा बेल्ट पूर्ण करून घ्यायचा आहे. कोणतीही पर्स शिवताना शक्यतो मॅचिंगचा दोरा वापरायचा किंवा कॉन्ट्रास्ट दोरा वापरायचा, त्यामुळे पर्स छान दिसते. असा बेल्ट जोडताना या पट्टीला जर असा जोड आला असेल तर इथं या दोन्ही शिवणी वेगवेगळ्या दिशेला करायच्या आहेत. मग इथं फोल्ड करायचं आहे आणि मग हा बेल्ट कंप्लीट करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे आपला बेल्ट छान इथं पातळ होतो किंवा इथं शिवायला आपल्याला जाडपणा राहत नाही. अशा पद्धतीने संपूर्ण बेल्ट मी टीप देऊन पक्का करून घेणार आहे आणि इथे मी बेल्टला 2दा टीप देणार आहे म्हणजे हा बेल्ट छान मजबूत होऊन जाईल. तर अशा प्रकारच्या पर्स शिवायला अगदी कमीत कमी कापड लागतं मैत्रिणींनो. आपल्याकडे घरातील जे कलरफुल शर्ट पीस असतात किंवा कुर्ती शिवून उरलेले जे तुकडे असतात, ब्लाऊज पीस असतात, त्यापासूनही तुम्ही अशा पर्स बनवू शकता आणि अशा पर्स भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही याची घरातूनच विक्री करू शकता. आता इथंच तुम्ही बघू शकता, इथं मी 1 कप्पा, 2 कप्पा, 3 कप्पा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बनवलेल्या आहेत. आता लवकरच रक्षाबंधन येत आहे, त्यासाठी या मी गिफ्ट म्हणून बनवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे मला जशा ऑर्डर येतील त्याप्रमाणे या पर्सची मी विक्री करणार आहे. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो. तुम्ही लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.